2 तारखेपर्यंत युती टिकवायची आहे। भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानं राजकीय चर्चांना उधाण। ठाकरे बंधूंमध्ये शिवतीर्थवर जवळपास 1.5 तास चर्चा। पालिका निवडणुकीतील जागा वाटपासंदर्भात भेट झाल्याची चर्चा। निलेश राणेंचं भाजपा कार्यकर्त्याच्या घरी स्टिंग ऑपरेशन, पैसे वाटप होत असल्याचा आरोप। मतदान निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची घेतली भेट। ते माझ्या बांधकाम व्यवसायातील पैसे, केनवडेकरांचं स्पष्टीकरण। निलेश राणेंनी माझ्या घरात अनधिकृतपणे प्रवेश केला। विजय केनवडेकरांचा निलेश राणेंवर आरोप। निलेश राणेंनी नितेश राणेंना जाब विचारावा। राणे बंधूंकडून एकमेकांची बदनामी। नारायण राणेंसमोर नवं आव्हान। ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांचं वक्तव्य। कायदा हातात घेऊन कोणाचं भलं झालं नाही, बटन दाबून खड्यासारखं बाजूला बाहेर काढतात। अजित पवारांचं नाव न घेता राजन पाटलांवर निशाणा। अजित पवारांनी ठरवलं त्याचा करेक्ट कार्यक्रम होतोच। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू खरे यांचं वक्तव्य। राष्ट्रवादीच्या उमेदवाराने पैसे वाटल्याचा शिवसेनेचा आरोप। बदलापुरात शिवसेना आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने सामने। महायुतीतील फुटीमुळे शेवगावात चुरशीची लढत। महायुतीच्या घटक पक्षांचे स्वतंत्र उमेदवार रिंगणात। राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्या लांडे यांचं पारडं जड। कोल्हापुरात बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा सुळसुळाट। शिक्षकांनीच बोगस दिव्यांग प्रमाणपत्र बनवल्याचं उघड। बडनेरातील ऋषिकेश खापेकर हत्या प्रकरण। आमदार रवी राणा आक्रमक। पोलिसांच्या अटकेत असलेल्या आरोपींची भरवस्तीत धिंड काढून केली धुलाई। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा ऍक्शन प्लॅन। बोगस जन्म मृत्यू दाखले रद्द करण्याचे आदेश। तेजस्विनी घोसाळकर एकनाथ शिंदेंच्या संपर्कात। तेजस्विनी घोसाळकर शिवसेनेकडून निवडणूक लढण्याची शक्यता। सूत्रांची जय महाराष्ट्राला माहिती। महायुतीतील भुजबळ कुटुंब रंगलं प्रचारात। येवला नगर परिषदेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवणार। विशाखा भुजबळ यांचा विश्वास। नमस्कार, मी जगदीश देशमुख। जय महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बातम्या पाहूया विस्ताराने। केंद्रीय गुप्तचर